मुंबईमध्ये ना आपण बरेच गणपती मंदिर पाहिले असतील, पण मुंबईपासून 1 तासाच्या अंतरावरती इतकं सुंदर बाप्पाचं मंदिर आहे ना, ते तुम्ही पाहिलं नसेल. चला दाखवतो. मुंबईवरून मी निघालो बाईकने पालघरच्या दिशेने. तिथेच आपल्याला ताकवहळ असा फाटा लागेल, तिथून विक्रमगडच्या दिशेला जायचं आहे. तिथेच आपल्याला हे सुंदर गणपती मंदिर पाहायला मिळेल. जर नाही समजलं तर गुगल मॅपचं सर्च करायचं मी दिलेलं आहे ऑप्शन, तिथे जाऊन करू शकता तुम्ही. मंदिर तर आहेच सुंदर, पण बाप्पाची मूर्तीच पाहताच क्षणी ना 2 मिनिटं मी शांत झालो. गणपती बाप्पा ना आपल्या घरी 1.5 दिवस, 5 दिवस आणि 12 दिवस राहायला येतात, पण या गावात कायमस्वरूपी हे बाप्पा विराजमान झालेले आहे. बाप्पाची मूर्ती, मंदिर पाहून ना असं फील झालं की गावातली लोक ना खूप सुंदर सेवा करत असतील बाप्पाची. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ना बघायला भरपूर काही आहे, पण 2 मिनिटं मी बसलो इथे आणि विचार करत होतो, बाप्पा मी जे करतोय लाईफ मध्ये ते बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, पण सदैव तू माझ्या पाठीशी राहा. मंदिराच्या बाजूलाच ना एक नदी जाते, तिथून खुळखुळ वाहणारं पाण्याचा आवाज आणि सुंदर परिसर. मेन म्हणजे इथे गेलात ना तुम्ही कचरा अजिबात करू नका. आणि या मंदिराच्या इथे अवतीभोवती बघण्यासाठी बरंच काही आहे. हा आहे छोटासा पॉन्ड आणि इथे बरेच मासे आहेत रंगीबेरंगी, तुम्ही पाहू शकता. एका साईडला रंगीबेरंगी पक्षी सुद्धा ठेवलेले आहेत. त्यानंतरला आपल्याला ससे सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजेच लहान मुलांसोबत तुम्ही जर आणलात ना, इथे तुमचं दर्शन पण होईल, फोटो सुद्धा काढून होतील आणि लहान मुलं इथे मस्त खेळतील सुद्धा. ही फक्त एकच जागा नाहीये फोटो काढण्यासाठी, असे 3 ते 4 जागा आहेत फोटो काढण्यासाठी. जर तुम्ही पेट लवर असाल तर तुम्हाला इथे कुत्रे सुद्धा मंदिरामध्ये दिसतील आणि हे काहीच नाही करत. इथे आल्यानंतरला ना मला फील झालं, रंगीबेरंगी देखणा मंदिराचा थाट, गणरायाच्या चरणी मिळे निवांत वाट. व्हिडिओ आवडली असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.